लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा आज स्मृती दिन आहे आणि या दिवशी पाहिलं तर माझ्या जानकरीने आज आता अभिवादन केलेलं आहे आणि त्याच्या समाधी सगळं सर काय सांगाल? गोपीनाथ मुंडे यांचे आपण मानसपुत्र म्हणून ओळखले जातात. आज मुंडे साहेबांचा 11वा स्मृती दिन आहे. आपण कसं झालं काय सांगाल? आज मुंडे साहेबांचा स्मृतिदिवस 11वा स्मृतिदिवस आहे. ह्या दिवशी आल्यानंतर त्यांना नतमस्तक झाल्यानंतर त्यांनी जी आम्हाला या देशामध्ये फिरण्याची उंची दिली त्या उंचीसाठी त्यांचं अभिवादन करणं आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी दरवर्षी येत राहणार आहे आणि येतो या. कारण मुंडे साहेबांच्यामुळं आमच्यासारख्या माणसाला देशभर ओळख निर्माण झाली आणि त्यांच्याच छायाखाली वावरल्यामुळं आज सारी लोकं बाळगोपाळापासून शून्यापासून मोठ्यापर्यंत माणसं ओळखायला लागली. त्यामुळे त्यांचं ऋण हे आयुष्यभर आमच्यावर राहणार आहे डोक्यावर. मुंडे साहेब हमेशा म्हणायचे की आमचा मानसपुत्र तुमची ओळख आहे संपूर्ण महाराष्ट्र माहिती आहे. मी मुंडे साहेबांचा मानसपुत्रच आहे आणि जिस बाप का बेटा लायक होता है उस बाप की इज्जत होती है. त्याप्रमाणे मुंडे साहेबाचं नाव देशाच्या संसद लेवलला कसं चालेल चांगलं कसं घेतलं जाईल या दृष्टीने मी माझ्या मरेपर्यंत माझा राष्ट्रीय समाज पक्ष आणि महादेव जानकर त्यांना कटिबद्ध असेल. आज पाहिजे सकाळपासूनच या ठिकाणी पाहिजे तर धार्मिक कार्यक्रम असतील, रक्त शिबिर आहेत, रक्तदान शिबिर असणार आहे. सकाळपासून पाहिजे तर सामाजिक उपक्रम हा कार्यक्रम साजरा केला जातो. फार चांगला आहे. दरवर्षीच आदरणीय आमच्या पंकजताई घेतात त्यांच्याबद्दल विशेष म्हणजे आणि तो चांगला प्रोग्राम आहे. गोरगरीब लोकांच्या कुठं डोळ्याचा त्रास असेल कुठं हार्टचा त्रास असेल त्या माध्यमातून सामान्य माणसाला एक सेवा चांगली मिळते या आणि गोपीनाथ मुंडे साहेबांचा एक विश्वासार्थ विचारधारा या देशात कशी जाता येईल. काल आम्ही ग्वाल्हेरला होतो तो ग्वाल्हेरला एक सरपंच आला माझ्याकडं गुर्जर समाजाचा आणि ते म्हणले आप मुंडे साहब की बेटे आहे का. त्यावेळेस माझ्या अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं. म्हणजे ग्वाल्हेरमध्ये आम्ही एका रानात थांबलो असल्यानंतर ते गुर्जर नावाचा सरपंच आला. म्हणजे गोपीनाथ मुंडे बहुत था महादेव जानकर आप उसके बेटे. मैंने बोला मैं उसका बेटा ही हूँ ऐसा ही उसको बोल दिया. तो ये मुंडे साहेबांनी जी उंची आमची वाढवली देशभर फिरण्याची त्यांना मी 3 जूनला मी जोपर्यंत मरेपर्यंत जिवंत असेपर्यंत मी इथे येऊन जाणार. होते माझं की उंची त्यांनी आमची उंची वाढवली असं त्या पत्रकारांनी देण्यात आलं. कारण विकास वाढण्याचं संभाजी मुंडे गोपीनाथ गड बीड.